तर आता उन्हाळा जरी सुरू झालेला असला तरी देखील सर्दी खोकला काही थांबत नाही. म्हणून मग म्हटलं मुलांसाठी आज छान असा काढा करते. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळी मी काढा करायला घेतला आणि त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी मसाल्याचे पदार्थ जे आहेत तर ते घालते, जसं की हळद, चिनी, वेलची, लवंग, सुंठ, गूळ ह्या सगळ्या वस्तू घालून मी हा काढा जो आहे तो तयार करते. तर छान असा मुलांसाठी काढा बनवला आणि तो त्यांना प्यायला दिला. तर मुलं तो आवडीने पितात, कारण त्यात छान असा गूळ घालून घट्टसर मुलांसाठी तयार करत असते. तर मुलांना काढा दिला आणि त्यानंतर इकडे माझा छानपैकी चहा उकळत होता, तो मी घेतला. आणि आता स्कूलला थोडा उशीर होता म्हणून म्हटलं चला एक किचनचा कोपरा आवरून घेऊया. तर हे रॅक जे आहे ते मी अधूनमधून आवरतच असते, पण जसा वेळ मिळाला तसा मी आवरते, जेणेकरून मग सगळं किचन छान आणि सुंदर दिसतं. तर आता ह्या बरण्या सगळ्या नेहमी वरती असतात आणि धूळ बऱ्यापैकी येते, त्यामुळे त्या सतत पुसाव्या लागतात. आता कॅबिनेट वगैरे किंवा असं किचनमध्ये छोटंसं पाट वगैरे माझ्याकडे काहीच नाही, त्यामुळे सगळ्या काचेच्या ज्या काही बरण्या आहेत त्या आम्ही अशाच वरती ठेवते या रॅकमध्ये, जेणेकरून त्या दिसतातसुद्धा. आणि जागा तेवढी नाही आहे, त्यामुळे मग मी असंच छोट्या रॅकमध्ये ह्या सगळ्या बरण्या ठेवते. आणि तसंही फारसं काही सामान नसतं, अगदी पाव भरायचं किंवा ग्राममध्ये सगळं सामान मसाल्यांचं असतं. तर जास्त करून मी त्याच्यामध्ये मसालेच ठेवते. त्यानंतर इकडे भाजी पोळी करायची होती, तर आज अगदी साध्या पद्धतीने मटकीची भाजी आणि पोळी मी करत होते. तर भाजी फोडणीला घातली आणि तोपर्यंत पोळ्यांचं भिजवून ठेवलं. त्यानंतर छान असं ताक मी मुलांसाठी बनवलं. आता दही तर आम्ही रोजच घेतो, पण म्हटलं आज ताक करूया. तर छान असं ताक करून घेतलं. त्याच्यामध्ये फक्त काळं मीठ, सेंधा मीठ, चाट मसाला घालून छान असं ताक मी मुलांसाठी बनवलं. त्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवणं केले आणि मग मुलं निवांत खेळत होते. थोडं त्यांचं एक पार्सल आलं, ते त्यांनी ओपन केलं आणि त्यानंतर ते खेळायला लागले. तर त्याचा मला व्हिडिओ बनवायचा होता, तो सुद्धा त्यांनी बनवू दिला नाही आणि डायरेक्ट ओपन करून खेळायला लागले. तर मी सुद्धा थोडा वेळ त्यांच्यासोबत बघत होते कसं आहे म्हणून. तर छान अशी सँड आहे ती आणि पर्पल कलरमध्ये आहे आणि मुलांचा तो आवडीचा कलर आहे, त्यामुळे त्यांना खेळायलासुद्धा मजा येत होती. आणि छान असे छोटे छोटे मोड त्याच्यामध्ये आले होते, ते सुद्धा वेगवेगळे आकार होते. काही फ्लावर होते, काही ट्री होतं, काही ॲनिमल्सचे मोड होते. तर हे सगळं ते खेळताना त्यांना खूप मजा येत होती आणि ते आवडीने खेळत होते. आणि पहिल्यांदा असं काहीतरी बघितल्यावर मुलं तर ते आवडीने खेळतातच. आणि इथे याचा पार्टिशन चाललं होतं की अर्धा भाग तुझा आणि अर्धा भाग माझा. तर असं खेळता खेळता परत एक पार्सल त्यांचा आला आणि ते पण त्यांनी ओपन केलं. तर मी करतो म्हणून त्यानेच ते ओपन करायला घेतलं आणि त्यानंतर सगळं व्हिडिओमध्ये दाखवत त्यांनी एक एक करून सगळे कलर जे आहे तर ते दाखवायला सुरुवात आणि सगळे कलर खाली काढले. त्यानंतर त्याच्यामध्ये छान असं क्ले होतं. तर हे सुद्धा मी याच्यासाठीच मागवलं होतं, कारण तो बराच वेळ खाली खेळतो, त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर खेळत असेल तर खूप छान वाटतं. आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. परत भेटूया एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.